हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट यूपीएससी एमपीएससी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी मकरंद आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, आज जो टॉपिक घेऊन आलेलो आहे हा तमाम यूपीएससी 2026 टार्गेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता सीसॅटचे जे क्वेश्चन्स येत आहे ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला जरा जड जात आहे, त्याच्यामुळे ते क्वालिफाय होणं थोडंसं डिफिकल्ट होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भीती का वाटते यूपीएससी सीसॅटची हे आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सेशन आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपली जी येणारी सिरीज आहे सोमवारपासून मी तुमच्यासाठी खास अंकगणित बुद्धिमत्ता म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची यूपीएससी सीसॅटची आपण एक सिरीज घेऊन येतो आहे. सोमवारी टाइम मी नक्कीच तुम्हाला कळवेल. लवकरच तुम्हाला ते सेशन्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक मध्ये तुम्हाला नक्कीच ते दिसेल आहे. तर सगळ्यांनी ते सेशन्स करायचे आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारी जी 2026 ची यूपीएससी सीसॅटची जी एक्झाम आहे ते खूप जास्त इझी होईल आहे. ठीक आहे, तर ते सेशन्स बघायला विसरू नका. आणि तुम्हाला इथून काही दिवस अशा पद्धतीचे व्हिडिओ भेटणार आहे, तर ते पाहायला सुद्धा विसरू नका. म्हणजे जेणेकरून तुम्हाला यूपीएससी सीसॅट बद्दल जे काही डोक्यामध्ये तुमच्या भ्रम असेल ते भ्रम काढता येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जर मकरंद सर सोबत आहे तर मग भीती कसली. चला तर बघूया की यूपीएससी सीसॅटची जी भीती आहे ती का बरं वाटते, मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करायला पाहिजे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया. सो विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी सीसॅट सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट ची भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. बघा, म्हणजे असं काही तुम्हाला जी भीती वाटत ती असं म्हणजे काही खूप जास्त म्हणजे वेगळं नाही आहे. नॉर्मल सगळ्यांना जसं वाटत आहे, म्हणजे जे काही इंजिनियर बॅकग्राऊंडचे नाही आहे किंवा ज्यांना अंकगणित त्यांनी खूप पहिलं सोडलं होतं मॅथमॅटिक्स आणि त्याच्यानंतर खूप मोठा गॅप झालेला आहे, पण आता युपीएससीच्या एक्झामच्या थ्रू आपल्याला पुन्हा मॅथ्स आलेला आहे. ठीक आहे, तर त्या मॅथ्सला इझी कसं करायचं म्हणजे हे स्वाभाविक आहे गाईज. मग त्यामध्ये जर गणित, लॉजिकल रिझनिंग किंवा इंग्रजी आपले कमजोर विषय असतील तर पण ही भीती वाढवण्यासारखी नाही तर तोडण्यासारखी आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. भीती वाढवण्यासारखी नाही तर ती तोडण्यासारखी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मग आता ती तोडायची कशी, तर काही सोपी पण प्रभावी टिप्स दिल्या आहेत जे तुम्हाला सीसॅटची भीती दूर करायला मदत करतील आहे. ठीक आहे, तर जाणून घेऊया. बघा, तुम्हाला काही लोक नवीन असेल किंवा काही लोक जुने असेल त्यांना माहिती पण असेल की एक्झॅक्टली हा जो पेपर आहे, हा पेपरमध्ये हा सीसॅट हा जो आहे पेपर सेकंड ज्याला आपण म्हणतो युपीएससी मध्ये, हा क्वालिफाईंग पेपर असतो गाईस. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 66 गुण. ठीक आहे, मी याला पुन्हा थोडंसं करेक्ट करेल टेक्निकल भाषामध्ये 66.67% म्हणजे 66.67 मार्क्स म्हणजे 33.33%. म्हणजे तुम्हाला 200 पैकी किती मार्क घ्यायचे, 66.67 आणि 100 पैकी किती 33.33% तुम्हाला घ्यायचे, पर्सेंटाईल घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तो विषय तुमचा क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये बघा टोटल 200 मार्क असतात आणि वेळ 2 तासाचा असतो. यामध्ये कंप्रेन्शन, लॉजिकल रिझनिंग, बेसिक मॅथ आणि डाटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन येतात. पण आता एकंदरीत जर तुम्ही मागच्या 2 वर्षात पेपरचं जर आकलन केलं असेल किंवा अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की जे मॅथ्सचे जे क्वेश्चन आहे, कारण ह्युमॅनिटीचे स्टुडंट असतात त्यामुळे मॅथमॅटिक्स जरा अवघडच जातात, तर मॅथ्सचे क्वेश्चनवर त्यांचा भर जास्त दिसतो आहे. तर मग आपल्याला मॅथ्सचे क्वेश्चन जर आपल्याला अटेम्प्ट करता आले तर हा पेपर कसा इझी होईल ते आपण या सेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया गाईस. ठीक आहे, तर भीती का वाटते. बघा, सगळ्यात पहिला पॉइंट, गणित कमजोर आहे का ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग समजत नाही, इंग्लिश पॅसेज कळत नाही. एकदा कारण समजले की त्यावर उपाय करता येते. मग तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्याला हे करायचं आहे की इथे तुम्हाला गणित समजत नाही तर का बरं समजत नाही, मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करायला पाहिजे, बेसिक अंडरस्टँडिंग कसं केलं पाहिजे. त्याच्यानंतर रिझनिंगचे जर काही क्वेश्चन असेल, म्हणजे लॉजिकल बेस्ड रिझनिंगचे जर क्वेश्चन असेल तर त्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करावं. ठीक आहे, कंप्रेन्शन एकदा वाचल्यानंतर कळत नाही, वारंवार वाचावा लागतो, तर त्याच्यासाठी काय करावं, तर त्याच्यावर उपाययोजना काय आहे ते बघूया. मग आता याच्यासाठी काय करावं लागेल, रोज 1 तास सीसॅट साठी आपल्याला ठरवायचंच आहे. बघा, हा खूप कमी वेळ आहे. आता मोस्ट ऑफ द लोक काय करतात की जसं आता तुम्हाला माहिती आहे की प्री झाली, आता मेन्स आहे ऑगस्टमध्ये. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ द विद्यार्थी असं करतात की जसं आता 26 ची जर एक्झामची मी गोष्ट करतोय तर सर आपण हे जानेवारी पासून सुरू करू, तोपर्यंत आपण मेन्सचा किंवा ऑप्शनलचा अभ्यास करू. ह्या स्ट्रॅटेजीने तुम्ही बसले असाल तर दॅट इज अ टोटली अ बॅड स्ट्रॅटेजी गाईज. सीसॅट तुम्हाला डे 1 पासून म्हणजे आजपासून जर तुम्ही प्रिपरेशन करायचं ठरवलं तर सीसॅटचा तुम्हाला रोज थोडा थोडा अभ्यास तरी करावा लागेल. कारण काय होतं ना, आपल्याला जो क्वालिफाईंग
जेवढे मार्क्स घ्यायचे तेवढे पण मार्क्स भेटत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याला रोज 1 तास सीसॅट साठी देणं फार महत्वाचं आहे. एकही दिवस वाया घालवू नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. ठीक आहे, त्यानंतर रोज एक पॅसेज, 5 मॅथ्स टॉपिक्स, 5 रिझनिंग क्वेश्चन सोडवायचे. बघा टॉपिक्स 5 टॉपिक्स खूप जास्त होतं. ठीक आहे, पर्टिक्युलर एक टॉपिक निवडायचा आणि त्याच्यावर PYQ मध्ये कसे क्वेश्चन्स आलेले आहेत, जे आपण सोमवारपासून जी मी तुम्हाला बोललोय की सिरीज आपण घेणार आहोत, त्या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह मध्ये भेटायचं आहे. लाईव्हचा टायमिंग काय आहे हा अजून डिसाईड झालेला नाही आहे, लवकरच डिसाईड होईल. आणि याच्या लिंक्स ज्या आहेत त्या लाईव्हच्या, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल गाईज. ठीक आहे, ह्या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लाईव्हच्या लिंक्स भेटून जाईल. त्यानंतर बघा सीसॅट साठी महत्त्वाचे टॉपिक लक्षात ठेवा. आता बघा बेसिक अरिथमेटिक मध्ये प्रॉफिट लॉस रेशिओ, टाइम स्पीड हे 3 टॉपिक जरी मी लिहिले असेल, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज आणि नंबर सिस्टम हे 2 टॉपिक जर कमांडेबल असेल आणि सोबत मग हे जे टॉपिक्स इथे लिहिलेलं आहे नंबर सिस्टम, तर ह्या टॉपिकवर जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर काही कमांड आणली तर मला नाही वाटत की हे टफ होईल आहे म्हणून. ठीक आहे, तर हे टॉपिक पर्सेंटेज, नंबर सिस्टीम, त्यानंतर प्रॉफिट लॉस रेशो आणि टाइम स्पीड याच्यावर जर तुम्ही कमांड केली तर मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे मॅथमॅटिक्सचे, म्हणजे मी म्हणेल 90% क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल. जरी डाटा इंटरप्रिटेशनचा जरी क्वेश्चन असेल तरी त्याच्यावर बेसिक थीम जे म्हणतोय आपण ती पर्सेंटेज आणि रेशिओ बेस्ड क्वेश्चन्स येतात. करेक्ट आहे. त्यानंतर बघा गाईज, डाटा इंटरप्रिटेशन मध्ये ग्राफ्स आणि टेबल्स. ठीक आहे, जे मी आता बोललोय की ज्यामध्ये तुम्हाला रेशिओ, प्रोपोर्शन आणि पर्सेंटेजचे कन्सेप्ट तिथे कामी येणार आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल ॲबिलिटी, रिडिंग कम्प्रेन्शन, इंग्लिश आणि मराठी दोन्हीतून सराव आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, सोपे टप्पे ठरवा. पहिले 15 दिवस काय करायचं आहे, बेसिक संकल्पना, कन्सेप्ट समजून घ्यायचे आपण. ठीक आहे, त्यानंतर पुढचे 15 दिवस काय करायचं आहे, छोट्या सराव प्रश्न संचावर आपल्याला काम करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला काय लावायचं, मॉक टेस्ट आणि मागील वर्षाचे प्रश्न सोडवायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही पॅटर्न फॉलो केला, बघा हे बोलायला जेवढं इझी वाटत आहे तेवढं आपल्याला याला एक पॉइंट कव्हर करायला वेळ लागतोय गाईज. मी असं नाही म्हणत की कठीण आहे, तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट पॅटर्न कसा असतो, कारण प्रत्येक एक्झाम मध्ये डिफरंट पॅटर्न असतो. क्वेश्चन विचारण्याची पद्धती वेगळी असते. तर युपीएससीचे सीसॅटचे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला मागील वर्षीच्या पेपरमधून एक्झॅक्टली पॅटर्न लक्षात येणार आहे की क्वेश्चनचा पॅटर्न कसा येतो आणि त्यानुसारच आपल्याला आपला अप्रोच चेंज करावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर हे सोपे रिसोर्सेस वापरा. TMH सीसॅट मॅन्युअल. ठीक आहे, टाटा मॅग्रॉ हिल, TMH म्हणजे, ठीक आहे, मराठी आणि इंग्लिश. अरिहंत सीसॅट बुक. ठीक आहे, युट्यूब चॅनल जसं इग्नाइट अकॅडमीचं आम्ही सीसॅट स्पेशल जे आम्ही सुरू करतोय, जसं आम्ही तुम्हाला सांगितलंय की सोमवारपासून आपण एक लाईव्ह येतो आहे आणि त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन जे आहेत हे ट्रिक्सच्या माध्यमातून कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघणार आहोत गाईज. ठीक आहे, आणि त्यानंतर सीसॅटचे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, एवढं जर तुम्ही केलंय तर नक्कीच मला असं वाटतं की टफ नाही, यश संपादन इझिली होईल गाईज. त्यानंतर बघा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करावं. दिवसातून एकदा तरी तुम्ही पूर्वी सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवा. म्हणजे काय, जसं आता एखादा टॉपिक घेतला, नंबर सिस्टीमचा जर मी टॉपिक घेतोय आणि त्याच्यातला एक पर्टिक्युलर टाईप मी निवडला की पर्टिक्युलर टाईपचे क्वेश्चन्स, त्याला काय करायचं की PYQ मध्ये त्या पर्टिक्युलर टाईपवर क्वेश्चन कसा आला, मग त्याचे जवळपास 5 ते 6 क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह केले तर आपली एक कमांड बनते की असा क्वेश्चन आला तर मला इझिली सॉल्व्ह करता येईल. या पद्धतीने जर अप्रोच ठेवला आणि मला असं वाटतं की टॉपिक वाईज, म्हणजे जो पॅटर्न तुमचा ठरलेला आहे त्या पॅटर्नच्या आधारित पॅटर्नवर, कारण युपीएससी मध्ये एक पॅटर्न ठरलेला असतो आणि त्या आधारित पॅटर्नवरच क्वेश्चन येत असतात. एमपीएससी मध्ये तसं नसतंय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही इथून जर या पद्धतीने जर केलं तर मला असं वाटतं की दॅट इज नॉट टफ माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, आणि सीसॅट क्वालिफाईंग करणं हे माझं काम आहे. फक्त माझ्या पद्धतीने तुम्ही चला, जसं जसं सांगतो तसं तसं करा, म्हणजे तुम्हाला सीसॅट क्वालिफाईंग करायला इझी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादा फॉर्म्युला लक्षात न राहिला त्याचा फ्लॅश कार्ड बनवा. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे हा जरी पॉईंट इथे केला असेल, लिहिला असेल, मॅथमॅटिक्स मध्ये जेवढे टॉपिक्स म्हणजे तुमचा जो सिलेबसचा जो पार्ट आहे त्याच्यात 90 ते 95% पार्ट आहे तो विदाउट फॉर्म्युला अप्रोचने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याच्यासाठी बेसिक अप्लिकेशन काय लागेल, बेसिक अंडरस्टँडिंग काय लागेल, तर ते आपण जेव्हा सेशन घेऊ लाईव्ह मध्ये तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली लक्षातच येईल की कसं सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे विदाउट फॉर्म्युला बेस्ड असूनही आपण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करणार आहे ते आपण बघणार आहोत गाईज. त्यानंतर वीकली रिव्हिजन. बघा, कोणतीही गोष्ट विदाउट रिव्हिजन दॅट इज नॉट पॉसिबल गाईज. जर मी इथे उभं राहून शिकवतोय, मागच्या 10-11 वर्षापासून शिकवतोय, तरी मला काही गोष्टींचा सराव किंवा
रिव्हिजन म्हणा तुमच्यापर्यंत यायला किंवा शिकवायला जी लागतं तर तुम्हाला डेफिनेटली लागतंय, बरोबर आहे. रिव्हिजन केल्याने माणूस पॉलिश होतो, ठीक आहे. जर कोणता पार्ट आपण फक्त वाचला आणि त्याला रिव्हिजन नाही केलं किंवा सोडून बघितलं आणि पुन्हा सोडून जर बघितलं नाही तर कुठेतरी मला असं वाटतं की लॅकिंग होतं. तर रिव्हिजन खूप आवश्यक आहे, रिव्हिजन आपल्याला करावीच लागेल. तर या पद्धतीने जर मला असं वाटतं की तुम्ही जर अप्रोच ठेवला तर युपीएससीची जी भीती आहे सीसॅटची ती लवकरच तुमची निघेल. आणि जे मी सांगितलंय की प्रत्येक गोष्ट असं बेसिक पासून जायला पाहिजे. म्हणजे एखादा टॉपिक प्रॉफिट अँड लॉसचा जर मी घेतला तर त्याला विदाऊट फॉर्म्युलाने बेसिक अप्रोचने मी कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. एखादा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे तर त्याला पर्टिक्युलर काय वेज माझ्यापाशी पाहिजे आहे की जेणेकरून तो क्वेश्चन इझी होईल आहे. तर या पद्धतीने अप्रोच ठेवला तर नक्कीच तुम्हाला यश संपादन होईल आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सोमवारपासून लाईव्ह सिरीज बघायला विसरायचं नाहीये. जी लाईव्ह सिरीज आपण लाईव्ह घेऊन येतो आहे तर ती सिरीज बघायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सेशन आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला असेच जर सेशन बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आहे लाईव्ह सेशनचे. सो थँक्यू सो मच गाईज, हॅव अ नाईस डे.